पाटील यांच्याकडून रमाकांत मात्रेचा सिरीजला रमाकांत मात्रे अंपायरचा परेश पाटील लागलेले आहेत. परेश पाटील सध्या जास्तच खुश दिसतात. पहिल्यांदाच अंपायरगिरी करतात रमाकांत मात्रे. काय चुकलं मागलं माफ करा. दीपक पाटील एकच जिंकले, अजून पुढच्या 4 हरले तर बाहेर. जिंकले म्हणजे आम्ही फायनल मध्ये का झाले. सस्ती नशा करू नका. ज्यांना हरवण्याची दशा होती. नेक्स्ट मॅच जय पाटील आलेले आहेत. तुमच्या स्पॉन्सरने टेन्शन घेतलेलं आहे इथं. एकच वादा दिप्यादा, एकच वादा आमचा दीपक दादा. चल ते 500 ते 500 दे. बाबले आमचा चिडका चिडका. सामना त्वरित चालू करावे. पंच इथं मिनिट चालू केलेली आहे आम्ही. रोज भोईला जो सत्ता मागे केला 2000 रुपये. चुकून पल्लवच्या मध्ये दगड बिगड आला तर समजून घ्यावे. रोज भोईला जो कोणी षटकार रोज भोई 2000 बॉलर तुमचाच आहे. सामना त्वरित चालू करावे. इथं टायमिंग चालू आहे आमचं. 10 मिनिटात जर 2 ओव्हर झालेले नाहीत आयोजक फुल फायदा दिलेला आहे. तर 2 प्लेअर आतमध्ये लावले ते. आयोजक 8 दिवस भेटत नाही आम्हाला आतमध्ये. राहुल आटपला का राहुल. रोज भोईर दररोज 2 अंडी खायचा. बॉलिंगसाठी रोज भोईर 5 अंडी खातो. त्याचा परिणाम कुठे दिसतच नाही. कट्टर दुश्मन. हो सन्मान क्लासिक पक्का इथं खेळण्यात येत आहेत. आणि रनआउटची संधी इथं आणि रनआउट झालेला आहे. यतीश भोईर मॅन फ्रॉम गुंतवली. काही अवस्था काय फुटलेला अंडी भांडी साप फुटली. काय बोलायला याच्याबद्दल. हा पप्प्या भोईर इथं रनआउट यांनी पैसे यतीश यांचा फुगा फुटलेला आहे. थोड्याच वेळापूर्वी हवेत होते ते. काय हा रनआउट मॅच हरण्याचं कारण बनू शकतो का. नेक्स्ट बॅट्समन भूषण पाटील मात्रे. सॉरी माय मिस्टेक. फोडकाम मित्रमंडळ साहिल पाटील. पहिल्या चेंडू मध्ये रोज भोईर यांनी सफलता घेतलेली आहे. दिलं ना आपण काही समजतच नाही. टेन्शन नका घेऊ आहे ना. परेश पाटील तुम्ही टेन्शन नका घेऊ. रोज भोईर आवड आहे. भूषण मात्रे यांचा पण फुगा फुटलेला आहे. आटपला. पंचांशी कोणी वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. आणि ग्राउंड मध्ये बघा घेतात बघा काय आनंद घेतात. याला बोलतात नेक्स्ट बॅट्समन 2 टॉपचे बॅट्समन डगआउट. तुम चलो मैं आता हूं. भूषण मात्रे हे असे अपशब्द काढू नये. नेक्स्ट बॅट्समन मात्राची टिंगल करायची. जय पाटील आहे ना. जय पाटील आहे का तू. हा टिंगल नाही. रोज भोईर यांची उत्कृष्ट बेस बॉलर त्यांनाच भेटणार आहे. ते बेस बॉलरच्या लिस्ट मध्ये त्यांचं नाव टॉपला आहे आता. काय भूषण मात्रे काय झाला. काय बोलाल तुम्ही कसे आउट झाले त्याच्याबद्दल 2 शब्द होता. पहिलेच मॅच संपल्या विकेट मोजायला आला होता तो इथं टेजवरती. शेफाली वर्मा हे 2 झाले. जय तू पण आहे लिस्ट मध्ये. जय बबलू. ये गेंद अच्छी थी रोज भोईर की. अरे ये रोज भोईर बॉलर नहीं. विकेट कीपर अच्छा है. जय पाटिल. दीपक दादा क्या लगते हैं रोज भोईर को बेस्ट बॉलर मिलेगा क्या नहीं मिलेगा. दीपक दादा ये गोंदवलीगा में सबसे अनलकी खिलाड़ी जो कोई रहेगा वो रोज भोईर है। वो पहले ही मैच में अपना विकेट गिनने आए थे यहाँ पे 8 रन दिए थे, वो भी नींद से उठ के जाके 8 रन दिए थे।
पहले ही इसके लिए मैच वो में कभी स्कोर best कार्ड bowler में नहीं बन अपने सकते। विकेट गिनने आए थे रोज बोयर। तुम कितना भी कुछ भी करो, सीरीज परेश पाटिल का ही है। परेश पाटिल देखिए, आंबे के नीचे बैठे, आंबे के नीचे बैठे और हवा की मजा ले रहे हैं। हा संदीप नाही काही खोटपण करू नको. भोयर साहब का चेहरा उतरता हुआ. उसके बाजू में कुणाल पाटिल भी बैठे, वो तो ओ। मजा ले रहे। भोयर साहब टेंशन मत ले यार. एकदम गरम गरम हवा चलती हुई ग्राउंड पे। ओ ये रिवर्स का फटका, ये क्या कर रहे लेकिन हैं? फंस गए इधर खेल रहे हैं. केतन मात्रे, केतन पाटिल। ये इधर इतना हाले तो 40 में आएगा तो क्या हो गया केतन मात्रे का. अच्छी ओवर की समाप्ति यहाँ पे 2 रनों पे 2 रन। फिर से जय पाटिल, 2 विकेट 2 रना 1 धाव। निशाल पाटिल 9X बॉयज के ओनर है, आधे ओनर है। और परेश पाटिल का तो सीरीज है, कुछ रोल ही अदा नहीं करता है उसका। दीपक दादा उद्या जेवणाची सोय दीपक पाटील यांच्याकडून 50 किलोचा बकरा त्याने दिलेला आहे। उद्या कोणी घरी जेवू नये, जेवायला डायरेक्ट ग्राउंड वर या। पूर्ण गावाला जेवण आहे, कारण की 50 किलोचा बकरा आहे त्यांच्याकडून। राजीनामध्येच पॉलिटिकलच्या दीपक दादा उद्याला तुमच्याकडून 50 किलोचा बकरा आहे, त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? 50,000 दे हो ना म्हणा. 70 किलोचा बोकर देन 50,000 दिल्यावर. 50,000 दिले तर 70 किलोचा बोकड देण्यात येईल दीपक रुबाबदार. पाटील रुबाबदार. यांच्याकडून। रुबाबदार बोकड, आरवता बोकड। नेक्स्ट मॅच क्रिस्टी वर्सेस पार्थ 11। टॉस साठी रेडी राहा। मी आहे ना. ही ओव्हर झाल्यावर लगेच टॉस करण्यात येत आहे। क्रिस्टीचे कॅप्टन परेश पाटिल, जय सध्या बेस्ट बॉलर साठी लाईनला आहेत ते। सर्वात खिडका गोलंदाज. टाकला टप्प्यात, चांगला बाउन्सर आपले गचाळ क्षेत्ररक्षण आणि इथं जयेश म्हात्रे आपले अतुल भोईर छोटा पॅकेट छोटा धमाका। 3 बोटा मोडल्यात त्यांची, पण तरी पण ते जिद्द सोडत नाही। भावेश म्हात्रे जाम खुश आहेत. 6 धावा महाराज आमचे आलेले आहेत. 3 चेंडू मच्छिंद्र महाराज. 6 धावा दुसरी ओव्हर। टाइमपास करू नये, कोणी टाइमपास करू नये, फटाफट सामने केलवा। संदीप बाहेर बसे तू. जय पाटील असा टाइमपास करू नये तुम्ही। संदीप बाहेर बसे, तुला इकडे तिकडे हलवता नुसतं. बबलू ये विकेट का पतन शायद नहीं धाव, नहीं धाव, नहीं, धाव, 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 धाव. ए, ये रन आउट। ए. नहीं नहीं, अच्छा कि अपना विकेट कीपर ने गेंद पकड़ी थी, लेकिन वो बैट को छू के नहीं लगी, वो आंख को छू के गई थी गेंद। आंख को आंग बोल। बबल्या जरा हो धीर मागे बघ. हे तुला भेटेल की कमेंट्री baseball का वर? आप गलत इस्तेमाल ना करिए। कहीं ना कहीं ओ ये और एक विकेट का पतन हो सकता है। ओ हेमंत पाटिल एक बेहतरीन विकेट कीपर है यहाँ पे, संदीप पाटील और आणि बबलू टाइगर ने पाटील विकेट ले लिया है। बबलू टाइगर आमचे 40 बबलू टाइगर अपना एकदम फॉर्म में चल रहे हैं अभी। पिछले मैच में भी अच्छी गेंद डाली थी उन्होंने। नेक्स्ट बैट्समैन दर्शन पाटिल। इनकी टीम अभी बहुत फॉर्म में चल रही है फिलहाल।
9X बॉयज, इन्होंने शायद इनके स्पॉन्सर ने शायद उनको रेड बुल पिलाया है। 9X को अप फॉर्म दिलाया, अप। ए स्कोर बोल, स्कोर कितना हो गया देख। 7 धावा, 7। शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू, 7 धावा। चांगला फटका आणि गॅप मध्ये 4 रन देऊ शकतात। हो, चौकार। कहीं ना कहीं आप परेश पाटिल को बोल रहे हैं। 2 ओवर के बाद 11 रन। अभी बॉलिंग पे आए हेमंत पाटिल। आखिरी की ओवर है ये, देखते रन रोक पाते या नहीं रोक पाते। तुरंत चालू करो, तुरंत चालू करो, मैच चालू करो। 10 मिनट यहाँ पे 9X बॉयज ने कहीं ना कहीं अपना निर्णय चेंज किया। हेमंत पाटिल की जगह पे आए अभी रंजीत पाटिल। दोन्ही टीम मध्ये आयोजक आहेत। ये भी कहीं ना कहीं उनकी रणनीति हो सकती है। रनअप जेव के फोकर गया इतर। एमे बॉलिंग पोचकली तू बोल्या। हॅलो, एम्या बॉलिंग पोचकली। एम्या रनअप घेऊन पोकरला। काय तुझी अवस्था बिजा कोठे बोलला कीपर बोले बी अक्कलला। हे जर आमचं दुर्दैव, हेमंत पाटील आमच्या 40 मध्ये आल्यापासून एक चमचा पण आम्हाला आला नाही। त्याच्या आधी तरी काय कळतं। कहीं ना कहीं हेमंत पाटिल को रनअप लेके जो फोकर दिया है उसका नतीजा भुगतेंगे या नहीं भुगतेंगे, ये तो अभी देखते ही। चला चला, सामना चालू करा। दुसऱ्या मात्र तुम्ही पाणीच घेऊन जा आता। पकड सध्या 9X बॉयजच्या आहे मॅचवर। अतिशय सुंदर नेहमीप्रमाणे इथं कॅच ड्रॉप। समधी अंडी भांडी समधी बोरली, अंडी भांडी साफ भरली। अतुल दगड आला का? अतुल भोईर हे असे प्लेयर आहेत की ते मॅच हरवण्याची क्षमता राखतात। दगड आला रे त्याच्यामध्ये, हवेमध्ये बॉल स्विंग झाला। आणखी एक सुंदर फटका, पण हवेच्या मुळे थांबलेला आहे। ओ भांडी सगळी परत रचली मांडणी। चांगला कॅच, चांगली कॅच आणि जय। ओ गार्ड सेट करत करत जातात जय मॅच मध्ये। कुली, ये कुली क्या है भाई? ये जय उर्फ रबाडा। जय उर्फ रबाडा, काला रबाडा। चांगला फटका सजवलेला होता दर्शन पाटील यांनी, पण हवेच्या मुळे कुठं ना कुठं तो फटका फसला आणि सुंदर अशी कॅच भावेश पाटील यांच्या माध्यमातून। कुली आता बॅटिंगला, जय पाटील कुली। अंदाज में मार दिया, रिवर्स मारा, रिवर्स विश्वनाथ जाधव के अंदाज में। ये जो जय है ना, जय इसके सामने ना हवा काम करती है ना दवा काम करती है। ये रिवर्स मारते हैं, रिवर्स। ये विश्वनाथ जाधव की तरह खेलते हैं। सुंदर फटका असा रिवर्सला खेचलेला होता त्यांनी। कबड्डाच्या साईडला, हवेच्या साईडने खेळत आहेत ते। शेवटचे 3 चेंडू बाकी, 16 धावा झालेले आहेत इथं स्कोर बोर्डवर। चांगले असे स्कोरर आमचे शुभम पाटील। अजून एक रानलीचे येड जवा फटका, येड झवा फटका बोलतो त्याला।
जय दिवाळी रोज रोज नसते, सरळ बॅटने खेळ. ओ ये उड़ाया, वो पल्लू के हाथ में गेंद जाती हुई आलू, 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 2 रन मिले, लेकिन नहीं ये विकेट मिसअंडरस्टैंडिंग और विकेट दे बैठे केतन पाटिल. स्मृति मंदना का फील्डिंग अच्छा है. लास्टचा चेंडू, लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू. लवेश, ओ लवीस उर्फ लवेश, राकेल. लवेश नाइट राइडर. ये रात में राकेल. बहुत निकलते. लवेश की कहानी तो जाननी ये चाहिए ऐसे आपको। प्लेयर है कभी भी हवा में उड़ जाते हैं राकेल के साथ. ये जला जला कर राख हो जाते. अतुल भोईर, तुम्ही नंतर माईकशी संपर्क साधा, मला टोचा देतो. चांगला बॉल, चांगला बॉल. 17 धावांवर इतर हार्दिक 11 18 धावांचं टार्गेट आहे इथं. 18 चेंडू आणि 18 धावा. बघूयात 9x बॉईज ते टार्गेट काढतो का नाही काढत. लवेश ना हवा काम करती है ना दवा काम करती है. अगले मैच में आप किरीट पाटिल को ना बोलिए. टॉस, टॉस साठी या, टॉस साठी या. भारत 11 वर्सेस आरके इंडियन्स. क्रिस्टिया चुकीची दुरुस्ती. चला आरके आणि पार्थ 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. भाकरी जेवण या, भाकरी जेवण मैदानावर मटण रांधी जितले. पार्थ 11 संघाचे कॅप्टन जेवण या, भाकरी जेवण मैदानावर मटण रांधी जितले. भाकरी जेवण या, भाकरी जेवण मैदानावर मटण रांधी जितले. टॉस साठी या, टॉस साठी. ओलो ओलो ओलो. शुभम पाटील टॉस साठी जा. क्रिस्टी आणि पार्थ संघाचे कॅप्टन या आपण टॉस साठी. कोडेल अमित पाटील आपले शुभस्थी टॉस आपण करणार आहोत. युवा नेते अमित पाटील. कोडेल येस सर, टॉस आपण क्रिस्टी 11 आणि पार्थ 11 या दोन संघामध्ये करणार आहोत. काटा असं म्हणणं आहे. कोडेल खाली पडली. चुकीचा केलाय, चुकीचा केलाय. काटा असं म्हणणं आहे. काटा असं- काटा पडलेला आहे. दीपक दादा, हे असे लहान मुलांशी भांडू नये. बोलिया
अजून एक रिवर्सचा फटका, तो चेंडू देखील डॉट. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 6 संघ खेळले होते. हार्दिक कुमार अँड कंपनी, कालीराम भोईर यांचा संघ, पृथ्वी 11, धीरज म्हात्रे संघ मालक आहेत आणि 9X बॉयचे मालक महेंद्र पाटील, संदीप पाटील, तसेच विराज ट्रान्सपोर्ट विराज भोईर, आणखी एक सनी चेंडू पाटील, डॉट, पार्थ आणखी एक 11 चेंडू संघाचे डॉट. संघ मालक आहेत. उत्कृष्ट बॉलिंग इथं आणि मनीष भूषण पाटील, म्हात्रे यांची. क्रिस्टी 11 या संघाचे नक्कीच संघ मालक. तर या 6 संघ मालकांचे आपण आभार मानूया, कारण हे संघ मालक जर नसते तर कदाचित ही स्पर्धा पार पडली नसती. या स्पर्धेच्या माध्यमातून या 6 संघ मालकांचे मनस्वी आभार व्यक्त करतोय. हार्दिक कुमार अँड कंपनी, कालीराम भोईर, पृथ्वी 11, धीरज म्हात्रे, 9X बॉयज, महेंद्र पाटील, संदीप पाटील, विराज ट्रान्सपोर्ट विराज भोईर, सनी पाटील, पार्थ 11 आणि मनीष पाटील, क्रिस्टी 11, सर्व संघ मालकांचे लाख लाख आभार. जाऊया आपण सामन्याकडे. धन्यवाद चिकणे सर, धन्यवाद. त्या तुमचा तुम्ही बघा. 100% आमचा आम्हीच बघू. भावेश आणि रोष ही जोडी खेळपट्टीवर ओ, आपण इथं पाहतोय. इथे मात्र लेस चांगला ढकलण्याचा प्रयत्न आणि गलित 2 क्षेत्रामध्ये धावा चेंडू इथं ट्रॅव्हल या होतोय. चेंडूवर सिंगल आली मिळत आणि आहेत. सिंगलच्या मध्ये डबल आली, आय थिंक नाही, सिंगल आली आणि सिंगल 3 धावा झाल्या. डबलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर लागलेली आतापर्यंत 3 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. तसं बघितलं तर लो स्कोरिंग प्रत्येक सामना होतोय, कारण हवेच्या विरुद्ध बॅट्समनला खेळावं लागतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की धावा खूप कमी होत आहेत. राऊंड द विकेट गोलंदाज शॉर्ट चेंडू, इथे मात्र 5 काढण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आले आणि सिंगलला लगेच डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट, रणरण त्या उन्हाती चांगली आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांची धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 5. 9X बॉईज आणि हार्दिक 11 या 2 संघामध्ये आपण हा सामना पाहतायत. 9X बॉईजचे महेंद्र पाटील आणि संदीप पाटील नक्कीच करता धरता आहेत आणि हार्दिक कुमार अँड कंपनी नक्कीच कालीराम भोईर हे करता धरतायत. येस, रोष भोईर मला वाटते सिरीजकडे आगेकूच करतायत. सिरीज त्यांच्या मनामध्ये भरलेली आहे आणि त्यासाठी ते सिंगल डबल खेळतायत. दुसरा कोणी खेळाडू असता तर 1-2 फटक्यामध्ये सामना फिनिश केला असता, पण रोष भोईर यांची नजर सिरीजवर आहे. नाही, मी तसं बोलणार नाही. धावसंख्या धावफलकावर 7 लागलेले. या स्पर्धेमध्ये सामनावीराचे पारितोषिक आपल्याला दिलेलं आहे. स्वर्गीय काशीनाथ शंकर पाटील व स्वर्गीय मनुबाई काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत रंजन पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला प्रदान झालेले. सामनावीर पारितोषिक हेमंतजी पाटील, आपलं खूप खूप आभार. भाष्याभाई, आपणास विनंती असेल, भाष्याभाई आपण या स्पर्धेच्या मुख्य स्टेजकडे या. भाष्याभाई आप स्टेज के पास आइए. भाष्याभाई, या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता पारितोषिक सन्माननीय श्री वसंत म्हात्रे सामाजिक संस्था मनीष वसंत म्हात्रे यांच्याकडून प्रदान झालेले आणि उपविजयी संघ ही त्यांच्याचकडून आपल्याला प्रदान झालेले आहेत. सर्व या दानशूर दात्यांचे आभार मानूया. या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज आकाश चंद्रकांत पाटील आणि विकास सारको पाटील यांच्याकडून प्रदान झालेले. या स्पर्धेसाठी पूर्ण बॉल प्रदीप गंगाराम पाटील यांनी प्रदान केलेले आहेत आणि या स्पर्धेसाठी लागणारं पाणी विशाल रामचंद्र म्हात्रे यांच्याकडून प्रदान झालेले आहेत. या स्पर्धेसाठी पूर्ण स्पर्धेमध्ये 6 संघ खेळले आणि 6ही संघांना कलरफुल रंगीबेरंगी आकर्षक टी शर्ट आपण जे पाहतो, ब्रँडेड टी शर्ट, ते सन्माननीय श्री सुधीर परशुराम म्हात्रे RK बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर यांच्याकडून प्रदान झालेले आहेत. या सर्व दानशूर दात्यांचे होली चषक 2024च्या माध्यमातून गोंदवली या
गुंदवलीच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि मुख्य आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार. तो आइए दोस्तों फिर से एक बार लौट चलते क्रिकेट की दुनिया में. हालांकि पहली गेंद पर यहाँ पर डॉट आई थी, इसके बाद धीरे से टकेला गेंद को, गेंद जा रही है सीधे सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. जय पाटिल नाराज आहेत. अच्छा डेडिकेटेड शॉट था. पकुली हालांकि लेट खेला था, बहुत लेट खेला था. इससे 4 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 11 रनों पर, जीतने के लिए सिर्फ 7 रनों की आवश्यकता. हालांकि 10 गेंदें अभी भी शेष है और 10 गेंदों में जीतने के लिए करने हैं 7. गेंदबाज फिर से एक बार तैयार. हालांकि दोनों बल्लेबाज नजर जमा चुके हैं, इनको आउट करना बहुत आसान नहीं रहेगा बल्लेबाज के गेंदबाज के लिए. राइट आर्म अराउंड द विकेट गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज. इस बार फिर से हल्के हाथों से ढकेला, फील्डर को बीट करती हुई ये गेंद जा रही है फिर से एक बार सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. चौका. अच्छा नजाकत भरा शॉट था. हालांकि बैकफुट पर गए थे, फिर से एक बार लेट खेला था. वहां पर फील्डर थे, पहले स्लिप से थोड़े से बाजू में थे, लेकिन उनके बगल से गेंद निकल गई सीधे सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. इससे 4 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 15 रनों पर. हालांकि 3 रन अभी भी करने हैं, 9 गेंदें शेष और 3 रन. इस बार रिवर्स खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं, सीधी गई विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेल 8 गेंदों में 3 रन करने. एक तरफा मैच हम देखने जा रहे हैं दोस्तों. हालांकि सुबह की धूप में बहुत अच्छी बल्लेबाजी, मट्टी की विकेट पर बहुत अच्छी बल्लेबाजी आपने देखी, लेकिन इस बार हम देख रहे हैं कि गेंदबाज बहुत परेशान कर रहे हैं बल्लेबाजों को. हालांकि पहले 2 गेंदों में 2 चौके मार चुके थे, उसके बाद बिल्कुल टांस बदल लिया, हर गेंद रिवर्स स्वीप खेलना चाहते थे बल्लेबाज. यस 5 रिवर्स गेंद खेली और 5 के 5 डॉट किए. फिर से एक बार गेंदबाज. इस बार गेंद को खेल दिया सीधे बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा पर. हालांकि वहां पर फील्डर थे, बहुत अच्छा कैच और इसी के साथ पारी समाप्त बल्लेबाज की. अब जितनी पुरानी रहती है उतनी पीने में मजा आता है, ऐसे बोला जाता है. संधि जितने बिल्कुल पुराने होते हैं उतने बल्लेबाज भी बहुत अच्छा खेलते हैं. यहाँ पर हमने देखा पिछले मैच में हेमंत पाटिल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, हालांकि मैन ऑफ द मैच भी रह चुके थे. अब 6 गेंदों में 3 रनों की आवश्यकता. हालांकि ये अगर 3 रन नहीं निकले, कॅप्टन कुल हम शॉट फाईन लेग पर देख सकते. कालीराम भोईर संघाचे संघ मालक आहेत हार्दिक कुमार एंड कंपनी. मात्र संघ जरा अडचणीत आहे. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता, 6 गेंदों में 3 रनों की आवश्यकता. हालांकि आखिरी ओवर जो है दर्शन को सौंपा गया है. अगर ये 6 गेंदों में 3 रन नहीं हुए तो रोश सो नहीं पाएंगे. इस बार शॉट गेंद पुल किया और इसी के साथ टाटा बाय बाय फिनिश.